नाशिक जिल्हा द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेचा थेट फटका द्राक्ष बागांना बसत असल्याचं चित्र दिसतंय. 36°C पर्यंत उन्हाचा पारा गेल्यानं उन्हामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होऊ नये यासाठी निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर सफेद कापडाचं आच्छादन करण्यास सुरुवात केली. लासलगाव येथील अभिषेक होळकर या शेतकऱ्यानं 4 एकर द्राक्ष बागेवर सफेद कापड टाकून आच्छादन केले. या उपायामुळे द्राक्षांवर थेट सूर्यप्रकाशाचा तडाखा कमी बसतो आणि द्राक्षांची प्रतवारी चांगली राखण्यास मदत होते. मात्र या उपायासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. द्राक्ष बागेवर सफेद कापड टाकण्यासाठी प्रति एकर सुमारे 60 ते 70 हजार रुपये अतिरिक्त खर्च येत आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आणखी भर पडत असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. साधारण किती एकर द्राक्ष बाग आहे तुमचं आणि किती एकरावर तुम्ही याचं क्रॉप कव्हर टाकलेलं आहे आणि हे टाकावंसं का वाटलं तुम्हाला? माझं साधारण टोटल 22 एकर द्राक्ष बाग असून त्यातील 10 ते 12 एकर माझे प्लॉट सध्या वातावरणाच्या अति पावसामुळे त्याला मालच आलेला नाहीये. आणि आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तो 4 एकराचा प्लॉट असून त्याला फळधारणा चांगली झालेली आहे. आणि ह्या वर्षीच्या वाढत्या उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मी क्रॉप कव्हरचं नियोजन केलेलं आहे. याच्यात मला एकरी साधारण 70,000 रुपये खर्च आलेला आहे. मी अपेक्षा करतो की ह्या क्रॉप कव्हर पासून मला थोडंसं उन्हातून संरक्षण मिळेल आणि वाढलेला जो उत्पादन खर्च आहे तो मला मार्केट रेट टिकून राहिल्यास तो मला त्याच्यातनं कव्हर होईल अशी मी अपेक्षा करतोय.